अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ घटवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोननंतर टॅरिफ 25% वरून 18% घटवण्यात आल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. भारताला सगळ्यात मोठा दिलासा. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरील चर्चेनंतर भारतासोबत ट्रेड डीलची केली घोषणा. लवकरच भारत अमेरिका ट्रेड डील होणार असल्याची माहिती. येत्या काळात संबंध अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास. महत्त्वपूर्ण घोषणेकरता भारतातील 140 कोटी जनतेच्या वतीनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून आभार. एक्सवर पोस्ट करत भारतावरील टॅरिफ कमी केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचे मानले आभार. भाजपवर आरोप केल्यानंतर 10 दिवसांनी अजितदादांचा मृत्यू. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. राज्यसभेत संजय राऊतांची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण मुद्द्यावरून शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर. चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान पवारांचा सवाल. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करून आम्ही योग्य केलं की अयोग्य हे सांगा. छगन भुजबळांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल. जन्मदात्या पित्यानं 7 वर्षाच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकलं. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडमधली धक्कादायक घटना. निवडणुकीत अडथळा होऊ नये म्हणून ठार केल्याची चर्चा. मुंबईत कचरा कराल तर 100 ते 150 पट दंड. पालिकेकडून कचरा करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई. कचरा करणाऱ्यांवर ॲपद्वारे कारवाई केली जाणार. मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौराच्या नेमणुकीविरोधात धडक मोर्चा. मुंबई आणि परिसरात परकीयांच्या हाती जाऊ नये म्हणून एकजूट दाखवण्याचं आवाहन. एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा लँडिंग दरम्यान फ्युएल स्विच कंट्रोलमध्ये आढळली गडबड. लंडन इथून बंगळुरूला येणाऱ्या विमानात गडबड. आणि आता पुढची बातमी पाहूयात. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चांना उधाण आले. या संदर्भात दावे प्रतिदावे केले जात असल्यानं खरंच विलीनीकरणावर चर्चा झाली का याबाबत विविध तर्क लढवले जाऊ लागलेत. दरम्यान या संदर्भात कुणी काय काय दावे केलेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. शरद पवारांनी दावा काय केलाय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा होती आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिदावा केलाय. तो म्हणजे भाजपसोबत चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला असता का असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर शरद पवारांनी दुसरा दावा केला. 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता असं त्यांनी म्हटलं. त्यावर प्रतिदावा केला देवेंद्र फडणवीसांनी. विलीनीकरणाची चर्चा असती तर दादा बोलले असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर राजेश टोपेंनी दावा केलाय की 17 जानेवारीला कृषी प्रदर्शनानिमित्त भेट झाली होती. दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी चर्चा झाली. त्यावर सुनील तटकर यांनी प्रतिदावा केला की बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ चिन्हावर लढण्याचीच चर्चा झाली होती असा दावा करण्यात आला. शशिकांत शिंदेंनी काय दावा केलाय तर जयंत पाटलांच्या निवासस्थानी दादांसोबत विलीनीकरणाची चर्चा झाली. त्यावर छगन भुजबळांनी प्रतिदावा केला. 27 जानेवारीला देवगिरीवर दादांसोबत आमची बैठक झाली. केवळ निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असं दादांनी सांगितलं. असे हे दावे प्रतिदावे खरं तर सुरू आहे. आमच्या फरसात आणि अजितदादांच्या फरसावर एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाल्या आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती.
की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच. कदाचित 26 तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवतं. 26 की असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे. तिथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे. पण याच्या पुढे आणखीन काय होणार, काय ठरलं हे काय आम्ही माहीत नाही. गेले 2 दिवस राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत आणि अशातच 26 तारखेला देवगिरीवर एक बैठक झाल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय. या बैठकीत घड्याळ चिन्हावर लढण्याचा निर्णय झाला होता असं त्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टोले लगावलेत. 27 तारखेला कदाचित 26 तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवतं. 26 की असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे. तिथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे. पण याच्या पुढे आणखीन काय होणार, काय ठरलं हे काय आम्ही माहीत नाही. या टीकेचा फक्त काय असतो की लवकर केलं. माझं म्हणणं असं मुख्य मुद्दा काय आहे, आम्ही योग्य व्यक्तीला या परिस्थितीमध्ये त्या जागेवर बसवलं की नाही ते बोलण्याची हिंमत कोणीतरी दाखवा. आम्ही योग्य ठिकाणी आम्हाला जे वाटलं की आमच्या पक्षामध्ये आता हा निर्णय घेणं योग्य आहे, आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. विमान अपघातातला 6वा माणूस कोण असा सवाल एकनाथ खडसेंनी केलाय. बारामतीतल्या विमान अपघातासंदर्भात काही सवाल अमोल मिटकरींकडून उपस्थित करण्यात आले. याला दुजोरा देत एकनाथ खडसेंनी मिटकरींच्या बोलण्यात तथ्य असल्याचं म्हटलंय. शंका उपस्थित होत असल्यामुळे न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी देखील खडसेंनी केली आहे. सहा लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे, तर 5च चौकशी त्या ठिकाणी मिळाले असं समजतं आहे. त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे, पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली. पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर 6वा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं. दुसरं त्यांनी जो प्रश्न विचारला आहे किंवा इथं मी स्वतः त्या स्पॉटवर गेलो होतो, जिथं विमान जळालं त्या स्पॉटला मी व्हिजिट केली होती. त्या ठिकाणी मी स्वतःही हे पाहिलं की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता, आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या, परंतु कागद एकही जळालेला नव्हता. अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत देखील उपस्थित करण्यात आला. अजित पवारांचा अपघात कसा झाला अनेकांना प्रश्न असल्याचं ठाकरेंच्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. अजीत पवार के ऊपर 70,000 करोड़ के सिंचाई घोटाले का आरोप किया था आपकी सरकार ने किया, लेकिन वो भारतीय जनता पार्टी के साथ आ गए और पवित्र हो गए. 15 जनवरी को अजित पवार जी ने एक बयान दिया था. 15 जनवरी को अजित पवार ने बयान दिया था और भारतीय जनता पार्टी को एक जवाब दिया था. आप सब्जेक्ट के बाहर क्या कहा था कि अगर आप सिंचाई घोटाले का आरोप करते हो, ये विषय नहीं है, सिंचाई घोटाले का आरोप करते हो तो सिंचाई घोटाले का पैसा सिर्फ हमने नहीं खाया है, भारतीय जनता पार्टी ने भी इस सिंचाई घोटाले में जमकर पैसा खाया है. और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है. ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है. देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं,
लेकिन ये बहुत रहस्यपूर्ण है। आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री आणि शिंदे सुद्धा हे तिघे जे अतिशय एकमतानं राज्यकारभार चालवत होते, त्याच्यामुळे एकमेकापासून लपून ठेवून असं काय ते कोण काय करील असं मला तरी काय वाटत नाही. आणि याबद्दल मला माझा विश्वास नाही हे जे काही सांगतात.